आज मी तुम्हाला पावभाजी बनवायला शिकवणार आहे। प्रथम कढईमध्ये 5 कांदे 5 टमाटे प्युरी तळून घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे मिरची, पाव चमचे हळद, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। यानंतर आपण पावभाजी मसाला टाकूया। आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये उकळलेले बटाटे टाकून घेऊया आणि डबल मिक्स करूया। सर्व काही थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे। आता आपली भाजी छान शिजली आहे। बघा किती छान रंग आणि वास येत आहे। आता या भाजीमध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत। गावरान तूप आहे, यामुळे भाजीला छान चव येते, वास सुद्धा येतो। सगळ्यासाठी आपण थोडीशी बारीक कोथिंबीर कापून घेऊया आणि भाजीवर टाकून घेऊया। आणि आता आपली पावभाजी तयार झालेली आहे। खूप छान वास येत आहे। तुम्हाला आवडली का? आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते। आता मी ताट वाढून घेतलेलं आहे। भाजीवर थोडंसं बटर टाकून चपातीसोबत खाऊन बघते। तर पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।